हॅलो, कसे आहात मित्रांनो? अ, अपेक्षा आहे खूप छान अभ्यास चालू असेल तुमचा. तर आपण या ठिकाणी बघा एकदम बेसिक कॅल्क्युलेशनचे व्हिडिओ या ठिकाणी बघणार आहे, जे की नेहमी परीक्षेला विचारले जाते. एकदम सोपे कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी बघणार आहे. त्यानंतर आपण हळूहळू चांगल्या लेवलचे कॅल्क्युलेशन म्हणजेच जे एक्झाम या ठिकाणी एक्झाम्सला आलेलेच क्वेश्चन्स आपण या ठिकाणी बघणार आहे. पोलीस भरतीला आलेले जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघणार आहे. बघा काय दिलंय. तर आपण पहिले तर आपल्याला समजून घ्यायचा टॉपिक जो आहे ना तो कोणता आहे. टॉपिक आपला कोणता आहे माहिती आहे का? तो आहे सिम्प्लिफिकेशन म्हणजेच काय, सरळ रूप देणे. ओके. तर सरळ रूप मध्ये कोणता नियम वापरला जातो? तर सरळ रूप मध्ये सर कंचे बागुबेवचा नियम वापरला जातो. कंचे बागुबेव म्हणजे नेमकं काय आहे मित्रांनो? तर लक्षात घ्या. कंचे बागुबेव म्हणजेच काय, तर एक नियम आहे बघा. सुरुवातीला कॅल्क्युलेशन करत असताना बघा आपल्याला इथे दिला एक प्रश्न दिलाय ना, अशा प्रकारचा प्रश्न आहे. मग या प्रश्नामध्ये आपल्याला पहिले बेरीज करायची की गुणाकार करायचा ते समजत नाही. मग ते समजून घेण्यासाठी काय नियम आहे, ते करण्यासाठी एक नियम आहे. कोणता नियम आहे बघा. पहिले काय करायचंय, कंसातली क्रिया करायची आहे. त्यानंतर काय, चे दिले असेल तर त्याची क्रिया करायची आहे. चे म्हणजेच गुणाकार असतो. त्यानंतर काय, पहिले त्यानंतर भागाकार करायचा, भागाकार नंतर गुणाकार, नंतर बेरीज आणि नंतर वजाबाकी. या नियमाला फॉलो करायचं आहे. त्यानंतरच ते तशा प्रकारे ते कॅल्क्युलेशन काय करायचं आपल्याला परफॉर्म करायचं आहे. ओके. तर आपण स्टार्ट करूया. हा पहिला जो प्रश्न आहे, तर पहिला प्रश्न बघा. पहिला प्रश्न काय दिला आहे, तर आपल्याकडे पहिला प्रश्न आहे 12. ओके. 12 + 4 × 5. आता नियमानुसार काय करणार आपण, तर नियमानुसार सर या ठिकाणी काय करावं लागेल पहिले आपल्याला, तर या ठिकाणी गुणाकार करावा लागेल. का बरं? कारण पहिले भागाकार तर नाहीच याच्यात, पहिले काय आहे गुणाकार, त्याच्यानंतर बेरीज आहे. मग काय करणार, गुणाकार करा. गुणाकार किती येणार मग या ठिकाणी बघा. गुणाकार काय येणार रे, तर या ठिकाणी आपल्याला गुणाकार येईल 12 + 4 = 20 मिळाला. मग 12 + 20 किती झाला रे, 32 झाला. ओके. मग ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला काय दिसतंय, हे उत्तर दिसतंय बघा, 32. ओके. समजला असेल हा प्रश्न एकदम सोप्या पद्धतीनं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सेम असाच प्रश्न आहे. तुम्ही प्रयत्न करा. हे हा प्रश्न मी तरी सांगतोय. ओके. प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. आता हा प्रश्न कसा सोडवणार आहे, तर या ठिकाणी बघा -17 आहे. आता या ठिकाणी सर आपल्याला पुन्हा काय माहिती पाहिजे माहिती आहे का, चिन्हांचा गुणाकार बेरीज वजाबाकी ते सुद्धा माहिती पाहिजे. गुणिले आता काय होणार आहे, याच्यामध्ये पहिला गुणाकार होता 12×2 = 24. या ठिकाणी किती आलं रे, 24 येणार. परंतु 24 ला काय चिन्ह, यस 24चं चिन्ह तर तेच असणार आहे. फक्त या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी काय आहे, अधिक आहे. काय आहे, अधिक. या ठिकाणी अधिक. आता इथं अधिक वजा आहे, म्हणजेच काय होणार आहे, 1+1 असताना एक नियम लागतो. कोणता रे, 1+1 असते तिथं काय होते, तर वजाबाकी होत असते. मग इथं वजाबाकी होऊन काय होणार आहे, चिन्ह मोठ्या संख्येचं लागणार. म्हणजेच काय होणार आहे, 24 - 17 होणार बरं का. 24 - 17. 24 - 17 काय होईल रे या ठिकाणी, तर आपल्याला किती मिळेल, तर या ठिकाणी आपल्याला 7 मिळेल. ओके. 7 मिळाला, परंतु चिन्ह या ठिकाणी कोणतं लागणार आहे, तर चिन्ह आपल्याला मोठ्या संख्येचं लागणार. तर मोठ्या संख्येचं म्हणजेच कोणतं, 7, म्हणजेच याचं चिन्ह लागणार 24चं. 24ला कोणतं चिन्ह आहे, तर 24ला अधिकचं चिन्ह आहे. म्हणून हे अधिकचं चिन्ह काय उत्तराला सुद्धा लागणार आहे याच्यामध्ये, प्लस. ओके, 7. याच्यामध्ये बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हे काय आपलं उत्तर आहे. जाऊया पुढे. पुढचा प्रश्न बघायचा आहे. आता हा प्रश्न बघा, सेम प्रश्न आहे. हा प्रश्न तुम्ही ट्राय करू शकता बघा, मागच्या प्रश्नासारखाच आहे. ओके. परंतु यस, हा प्रश्न तुम्हाला समजून सांगतो. तर या ठिकाणी बघा काय येणार, तर या ठिकाणी याचा गुणाकार करा पहिले. काय येईल मग, 8 अधिक या ठिकाणी काय येणार, 11×4 = 44 वजा 44 येणार. या ठिकाणी काय येणार आहे, वजा 44. आता या ठिकाणी वजा 44 झाला, या दोघांचा गुणाकार झाला होता. 8 वजा काय झाला तुमचा, 44. मग या ठिकाणी 44 मधून 8 गेला, किती मिळाला तुम्हाला रे, -36 मिळाला. -36 का बरं, -36 कारण मोठ्या संख्येचं चिन्ह लागलं. कोणतं चिन्ह लागलं, तर वजा 44चं चिन्ह लागलं. मग आपलं उत्तर किती आलं, तर या ठिकाणी -36 आलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे काय आपलं उत्तर आहे, 36, -36. जाऊया पुढचा प्रश्न. हा पुढचा प्रश्न बघा. आता याच्यामध्ये काय करावं लागेल, पहिले पहिले आपल्याला काय करावं लागणार आहे, भागाकार करावा लागणार. ओके. हा भागाकार 2 × 5 अधिक चिन्ह द्या, त्यानंतर काय येणार आहे, 25/5 मिळेल. ओके.
25 भागिले 5. आता या ठिकाणी काय होणार, गुणाकार होणार दोघांचा. 2 पंच 10, अधिकचं चिन्ह द्या. त्यानंतर इथं काय मिळेल आपल्याला, 5 5 25, याचा भागाकार किती आला, 5 आला. 10 आणि 5 किती मिळाला आपल्याला, 15 मिळाला. उत्तर किती आहे आपलं, 15. ऑप्शन क्रमांक 2 हे काय आपलं उत्तर आहे. ओके, हे 4 प्रश्न जे आहेत तुम्हाला समजले असतील. जर तुम्हाला हे प्रश्न जर समजले असतील तर या ठिकाणी आता हा मागचा जो प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि यस तुमच्या मित्रांना लिंक शेअर करायची आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला यस टाईप करा. आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. यस, बाय बाय.